नमस्कार मित्रांनो, शिक्षक मित्र या आपल्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? पहिल्या प्रथम मी अशी आशा करतो की पवित्र पोर्टलवरती तुम्ही तुमचे प्रेफरन्स लॉक केले असतील। आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। एक अल्पसंख्याक संस्था आहे जिथे पदभरती होणार आहे, तर या संस्थेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डॉक्टर बी.आर. आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटद्वारा संचालित अशी ही संस्था आहे। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया। मित्रांनो, सुरुवातीला आपण संस्थेबद्दल जाणून घेऊया। डॉक्टर बी.आर. आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाटद्वारा संचालित, तर वर्धा जिल्ह्यामध्ये येणारी ही संस्था आहे। विद्यालयाचं नाव काय आहे? डॉक्टर बी.आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, म्हणजे ज्युनियर कॉलेजसुद्धा इथे आहे। याकरिता अनुदानित रिक्त पदे भरण्याबाबत मित्रांनो लक्षात घ्या की ही एक अल्पसंख्याक संस्था आहे आणि इथे काही पोस्ट्स आहेत ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला अनुदानित शिक्षक सेवक वर्ग 6वी ते 8वी करिता पदसंख्या 1 आहे। BSc बायोलॉजी B.Ed आणि TET किंवा CET आवश्यक आहे। प्रवर्ग खुला। त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदसंख्या 1 MA मराठी B.Ed खुला प्रवर्ग। ठीक आहे, तर ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या 2 पोस्ट आहेत। एक 6वी ते 8वी साठी शिक्षण सेवकाचे पद आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचे पद MA मराठी B.Ed साठी आहे। मित्रांनो, प्रतीक्षा यादी सुद्धा आहे ज्यामध्ये 5 पदे आहेत। पहिली जी 3 पदे आहेत ती आहेत उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची। त्यातलं पहिलं पद आहे MSc फिजिक्स B.Ed, दुसरं आहे MSc बायोलॉजी B.Ed आणि तिसरं आहे MA इकॉनॉमिक्स B.Ed। तर एकूण 3 पदे आहेत। खुल्या प्रवर्गासाठी कोणी इथे अप्लाय करू शकतं। अनुदानित शिक्षण सेवकाचे सुद्धा पद रिकामे होणार आहे 6वी ते 8वी वर्गाकरिता आणि इथे 2 पदे आहेत। पहिलं पद आहे BSc B.Ed TET किंवा CET आणि दुसरं पद आहे BA B.Ed TET किंवा CET। हे सुद्धा ओपन कॅटेगरी आहे, कोणी अप्लाय करू शकता। मित्रांनो, वेतनाबद्दल आणि मुलाखत कुठे आहे याबद्दल आपण जाणून घेऊया। वेतनाबद्दल काय म्हटले पहा। शासन नियमानुसार अल्पसंख्याक संस्थांना लागू असल्याप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवाराने दिनांक 23 फेब्रुवारी 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत सत्यप्रतीसह अर्ज कार्यालयात पाठवावे। आवश्यक मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे। ठीक आहे, तर वेतन जे आहे ते सरकार नियमाने जे असतं ते इथे होतं। ठीक आहे, मुलाखतीबद्दल काय म्हटले? 24 फेब्रुवारीला मुलाखत होणार आहे, शनिवार आहे, 10:30 वाजता इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे अर्धा तास अगोदर तिथे हजर राहिलात तर उत्तम होईल। आणि मुलाखतीचे स्थळ कोणते आहे तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट जिल्हा वर्धा। तर या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहेत। मी अशी आशा करतो की तुम्ही पूर्ण प्रिपरेशन्स करून जा, लेसन प्लॅन व्यवस्थित तयार करा आणि मुलाखतीची तयारीसुद्धा व्यवस्थित करा। मी अशी आशा करतो की तुमचे इथे नक्की सिलेक्शन होईल। अध्यक्षांबद्दल सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। अनिल जवादे सर इथे अध्यक्ष आहेत। शाळा समिती डॉक्टर बी.आर. आंबेडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट। तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमचे होऊ पाहणारे जे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा। तसंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या अपडेट्स असतात ते तुम्हाला त्वरित तात्काळ मिळतील। ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।